आज काय केलंय दाखवते तुम्हाला. तर आज केलाय मी ना पालकाचे पराठे. हे पालकाचे पराठे मला कशी बी करा आवडता. तुम्हाला ज्या चटण्या दाखवल्या ना मी ना त्या चटण्यासोबत इथले मस्त लागतात. पण मी ना ठेचा बी केलाय, जरूसा ठेचा केलाय आणि जरूसा ठेचा केलाय त्याच्यासाठी. तर नाही तर म्हणसान की दाखवला नाही. हे पा ठेचा बी केलाय. नाही तर म्हणसान नुसत्या गोष्टीच करते. व माय गैरे जण म्हणता मला नुसती बसल्या बसल्या गोष्टीच करते. कशाला गोष्टी करू, काम बी करते मी. 5 मिनिटं बसते फक्त आणि तुमच्याशी गोष्टी करते. तर मग का दिवसभर का नुसत्या गोष्टीच करत बसते, काम बी करते. ठेचा केलाय, पराठे केले आहे अन हे जे पराठे आहे ते पराठे इथले मस्त लागतात, इथले मस्त लागतात. तर तुम्ही कसे बी करू शकता हे पराठे. त्या पालकाले असे कापीसन बी करू शकता अन पालक काय ना मिक्सर मध्ये बी बारीक करीसन केले ना तरी बी चांगले लागतात. तसे की मी ना पालकाचे धपाटे खायला तरी खानदेशात. पण हे पालकाचे जे पराठे असे असतात ना ते मी नाही इकडेच खायलाय. पण आवडता मला पराठे बी आवडतात आणि धपाटे बी आवडतात, वगैरे मस्त लागतात. तर हा जो पालक आहे ना, पालक खूप बहुगुणी आहे. तर ह्या पालकामध्ये विटॅमिन्स, फायबर्स, आयरन, अँटीऑक्सिडंट या सगळ्या गोष्टी आहे ज्या आपलं वजन नियंत्रित करण्यासाठी आपल्याला मदत करतात. शिवाय पालकामुळे पचनशक्ती सुधारते. तसेच पालक जो आहे ह्या पालकामध्ये असे काही घटक आहे की ज्याने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. आपली केस आणि त्वचा खूप छान राहते. आता पहा माझे केस छान आहे ना, मग त्याच्यासाठी पालक खावा लागतो. आमच्या विदर्भामध्ये पालकाशिवाय जमतच नाही. भाजीपाला आला आणि त्यामध्ये पालक जर नसला ना तर आमची भाजीपाल्याची पिशवीच कामची नाही. पालक आमच्या भाजीपाल्याच्या पिशवीमध्ये दिसलाच पाहिजे. तर असा बहुगुणी आहे. शिवाय याने हाडे पण मजबूत होतात. तर पालकाचा समावेश आपल्या जेवणामध्ये आपण केला पाहिजे.